हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय फुकॉकला. आम्ही आत्ता कॅब बुक केली आहे पुणे टू मुंबई जायला. आमची मुंबईवरनं फ्लाईट आहे. सो पुणे टू मुंबईला आम्ही डायरेक्ट कॅब बुक करून चाललो होतो. ती आम्हाला 2700 रुपयाला पडली. आणि आत्ता तुम्हाला माहितीच आहे मागच्या वीकमध्ये पुणे टू मुंबई हायवेची काय सिच्युएशन होती. पूर्ण ट्रॅफिक जॅम होत होतं. 8-8, 9-9 तास लोक ट्रॅफिकमध्येच अडकलेले होते. सो ती सिच्युएशन आमच्यावरती येऊ नये त्या बाबतीत आम्ही खूप टेन्स्ड होतो. आणि तसंच हायवेमध्ये आम्हाला ट्रॅफिक लागला आहे ना. आय वॉज लाईक शिट, आता आम्हाला पण उशीर होणार आहे. बट आमचे दादा बोलले की नाही, अर्ध्या तासाने क्लिअर होऊन जाईल. आणि तसंच झालं. 15 मिनिटांनी ट्रॅफिक एकदम क्लिअर झालं आणि आम्ही टाईमवरती एअरपोर्टला पोचलो. आम्ही दोघींनी सेम हेअरकट केलेला, ते मी तुमच्यासमोर फुल फ्लेक्स करून दाखवते. तो पहिल्याच दिवशी छान दिसतो, नंतर त्याचं पूर्ण छान असं वाटोळं होऊन जातं. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचल्यानंतर आम्ही आमचं लगेज सगळं पहिलं चेक इन केलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला 2 त्यांनी बोर्डिंग पास दिले होते. एक आपलं मुंबई टू हो ची मिन सिटी आणि मग त्याच्यानंतर तिथनं फुकॉक आयलँडचे. तर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये हे असतं की तुम्हाला तुमचं लगेज परत कलेक्ट करायचं असतं. त्यासाठी इथे तुम्हाला ट्रान्झिटचा हा पास देतात, ज्याच्यात तुम्हाला ते लावायचं असतं. आणि मग हो ची मिन सिटीला पोचल्यावरती ते तुम्हाला डिवाईड करतात व्यवस्थित की तुम्हाला पाहिजे तर एक्झिट करा, नाहीतर मग तुमच्या लगेजकडं की तुम्हाला डायरेक्ट करतात. त्याच्यासाठी त्यांनी ते कार्ड दिलेलं असतं. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गेटकडे आणि आम्हाला खूपच भूक लागली होती. सो मग आम्ही पहिलं मॅकडॉनल्ड्समध्ये खाऊन घेतलं. आणि याच्यामध्ये पण इमिग्रेशनमध्ये लोक बोलत होते की टाईम लागतो, बट असं काहीच नाही लागलं. आणि आमची ऑन टाईम फ्लाईट निघाली आणि व्यवस्थित आय थिंक अर्धा तास डिले झाला असेल, बट होतो ऑन टाईमच होतो आम्ही. सो असं आम्ही एकदम सकाळी हो ची मिन सिटीला पोचलो. आणि इथे पण लोक असे म्हणत होते की फ्लाईट डिले होती, प्लस इमिग्रेशनमध्ये पण खूप टाईम लागतो. बट आम्हाला असं काहीच टाईम नाही लागला. आणि आमचं ऑलमोस्ट इंडियामध्ये अर्ध्या तासात झालं. आणि आय थिंक आमची अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती, त्याच्यामुळं आम्ही इमिग्रेशन पण एकदम लवकर झालं. आम्ही त्याच ह्याच्यात होतो की आमची नेक्स्ट फ्लाईट मिस नाही व्हायला पाहिजे, कारण की आम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की इमिग्रेशनमध्ये खूप टाईम लागतो. बट इथे खूपच लवकर झालं. त्यांनी एकदम व्यवस्थित क्विकली सगळं केलं. आय थिंक अर्ली मॉर्निंग फक्त आमचीच फ्लाईट होती, त्याच्यामुळे लवकर झालं. इथं काय लाईन पण नव्हती. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला परत आपलं बॅगेज कलेक्ट करायचं असतं आणि ते परत चेक इन करायचं असतं. सो आम्ही आमचं बॅगेज घेऊन मग एका ट्रान्झिटच्या रोमध्ये जातो, जिथं आपले हे जे माणसं आहेत ब्ल्यू कोटमध्ये, ते आपलं बॅगेज परत कलेक्ट करतात आणि आपल्याला डोमेस्टिक एअरपोर्टला जायचं असतं. सो आम्ही चाललो होतो तिकडे डोमेस्टिक एअरपोर्टला चालत. त्याच्यानंतर डोमेस्टिक एअरपोर्टला पोचल्यावरती इथं सिक्युरिटी चेक होतं. त्यानंतर मग परत आपल्याला डोमेस्टिकसाठी टर्मिनल चेंज करायचा असतो. सो तिथं शटल बस होती, ज्याचं त्यांनी टायमिंग दिलं होतं सगळं व्यवस्थित. आणि त्याच टायमिंगला शटल बस येते आणि देन दे ड्रॉप यू टू द टर्मिनल. आणि सिक्युरिटी चेकमध्ये फनी गोष्ट म्हणजे ह्यांच्या इथे आपल्याला शूज पण काढावे लागतात. सो कोणी जे एअरपोर्टला शूज घालून जात असेल, दे विल बी व्हेरी इरिटेटेड त्या गोष्टीसाठी, कारण की तुम्हाला 2दा-3दा शूज काढावेच लागतात. एकदा हो ची मिनमध्ये आणि मग नंतर फुकॉकमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर आम्ही इथे आमचं सगळं झालं होतं. आम्ही व्यवस्थित गेटपाशी पोचलो होतो. तर मग आम्ही ते एअरपोर्ट एक्सप्लोअर करत होतो. आणि खूपच क्यूट गोष्टी होत्या एअरपोर्टवरती, खूपच छान. आणि मेन एअरपोर्टवरती किड्स प्लेइंग एरिया होती. सो मला ते खूप आवडलं, कारण की आणि फुकॉकमध्ये पण जिथं पण मी जात होते तिथं किड्स प्लेइंग एरिया होत्या, कुठेही जात असेल तिथं. सो त्यांनी पोरांचा पण खूप विचार केलेला आहे. आणि मग आम्ही काहीतरी शोधत होतो की आम्हाला काहीतरी खायला भेटेल. आणि आम्हाला एवढ्या छान क्यूट गोष्टी इकडे दिसत होत्या. आपल्या पोकेमॉनचे चॉकलेट्स आणि पोकेमॉनचे कार्ड्स, पण खूप महाग होतं भाईसाहब. सो ते एअरपोर्ट एक्सप्लोअर करण्यामध्ये आम्हाला 2 तास तरी आम्ही तिथं टाईमपास केला. आमची 3 तासावरती फ्लाईट होती. आणि ही फ्लाईट होती हो ची मिन टू फुकॉक जायला, जी आय थिंक 1 तासाचीच फ्लाईट असती ती. आणि हे माझ्या बेस्ट फ्रेंडचा नावाचा ब्रँड होता. सो मी हे कॅप्चर केलं तिला दाखवायला. आणि इथं पण आम्हाला दिसले लेज
सो आम्ही तेच टेस्ट बघायला घेतली. सो आम्ही कोणतं जास्त रिस्क नाही घेतली. आम्ही सॉल्टेड फ्लेवरच घेतला, बट मला तेवढं आवडलं नाही. आय फेल्ट इट्स व्हेरी ऑइली. आणि बघा किती क्यूट क्यूट टॉईज आहे तिथे. सो आम्ही मग लेज आणि चॉकलेटचं काहीतरी होतं जे शरीवने घेतलं होतं, काय बोलतात आय डोंट नो. तर हे खायला घेतलं होतं बिकॉज आम्हाला खूप भूक लागली होती सकाळची. त्यामुळं मग ते आम्ही गटकलं, नाश्ता केला आणि मग फ्लाईट पकडायला पळालो आम्ही. आणि स्पेशल मला व्हिएतनाम एअरलाईन्सचं कौतुक करायचं आहे की ऑन टाईम 10-15 मिनटं उशीर ठीक आहे, बट ऑन टाईम फ्लाईट निघत होती. अँड इथे बघा, इथं असं वाटत होतं की भाई पाण्यावरती लँड करतोयस का तू? काय चाललंय? एअरपोर्ट दिसतच नाही, नुसतं समुद्रच दिसतोय. पण फायनली एक विरान जागा दिसली एकदम की भाऊ कोणत्या गावात आलेलो आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी लँड केलं. आणि सॉरी, व्हिएतनाम एअरलाईन्सचं हे कौतुक करायचं आहे की टेक ऑफ आणि लँड कसं एकदम स्मूथली होतं. आम्हाला कळलं पण नाही की आम्ही टेक ऑफ कधी केला आणि लँड कधी केला. एकदम स्मूथ एअरलाईन्स आहे. सो आय थिंक जेट एअर पण असती, बट व्हिएतनाम एअरलाईन्स खूप छान होती. ऑन टाईम आणि व्यवस्थित होती, त्याची सर्विस पण खूप छान होती. सो इफ यू वॉन्ट टू बुक तर तुम्ही व्हिएतनाम एअरलाईन्स बुक करू शकता. फायनली पोचलो आम्ही फुकॉकमध्ये. आणि इथं आमचं हॉटेल आहे ग्रँड वर्ल्डमध्ये, जे अराउंड 1 तास आहे असं मॅप्सवरती तर दाखवतं. आणि मग पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून मग आम्ही बसनी जाणार आहे इकडनं. एअरपोर्टच्या बाहेर मला पण माहीत नाही, चौकशी करावं लागेल. लेट्स सी. बाहेर आलो आणि आम्हाला डोंबल काही कळत नव्हतं. तर मग एका लोकलला तुटक्या फुटकी इंग्लिशमध्ये, त्यांची पण इंग्लिश भारी, आपली पण इंग्लिश भारी, त्यांना विचारलं विंडो स्टॉप कुठे म्हणलं. मग करेक्ट केलं बरं, विंडो स्टॉप वेअर. मग ते म्हणलं तिकडं दूर त्यांनी दाखवलं की तिथे आहे म्हणून. आता तिथे जातो आणि ग्रँड वर्ल्डमध्ये पोचतो. मग ग्रँड वर्ल्डपासनं बघूया तिथं हॉटेलपर्यंत कसं जायचं ते. चला तुम्हाला विनबस दाखवते मी. फ्रीवाली असते आय थिंक ही ट्रान्सपोर्टसाठी. लेट्स सी. चलो. तर ही होती विनबस. आणि मला आधी वाटलं होतं की फक्त ग्रँड वर्ल्डपर्यंत असती, बट ही आम्हाला डायरेक्ट हॉटेलसमोरच सोडलं ह्यांनी. ह्यांचं पब्लिक ट्रान्सपोर्ट काइंड ऑफ आहे, जे ग्रँड वर्ल्डमध्ये जे शेजारचे सगळे स्टॉप आहेत त्याला ते कवर करतं. आणि अजून एक खासियत ह्याची असते की तुम्ही हॉटेलवरनं QR कोड मागवू शकता आधी. ते आम्ही मागवलं होतं बिकॉज वी डिड नॉट नो. तर त्याच्यावरनं तुमचं मग सगळंच ट्रॅव्हल फ्री होऊन जातो पूर्ण. आम्ही नंतर पोचल्यावरती मग QR कोड घेतला होता. सो इथनं आम्हाला आय थिंक 50,000 काहीतरी VND लागले होते प्रत्येकी. मग 1 तासच्या जर्नीसाठी एवढे आम्हाला काहीच नाही वाटले आणि वर्थ वाटले. त्याच्यानंतर मग हॉटेलमध्ये जाऊन आम्ही QR कोड घेतला होता. सो मग पुढं जाऊन आमचा सगळाच ट्रॅव्हल फ्री झाला बसनी या. आणि व्यवस्थित AC बस होती, बट खूप गर्दी असते बसमध्ये. आणि सगळे आय थिंक विन बसनीच मोस्टली ट्रॅव्हल करतात, कारण की टॅक्सी इथे खूप महाग पडते. अराउंड 3.5-4 लाख तुमचं स्टार्टिंगच होतं तुम्हाला कुठे 1 आवरच्या जर्नीला जायचं असेल. सो हे बरं पडतं, तुमचं कन्व्हिनियंट आहे खूप. तर असं आम्ही 1 तासानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो, विन हॉलिडेज फिएस्टा. आणि हे रेटिंगमध्ये 4 स्टार हॉटेल होतं, बट आय थिंक आपल्या इथं जे 3 स्टार हॉटेल असतात त्याच्या कम्पॅरेटिव्ह त्याच लेवलचं होतं हे हॉटेल. आता बॅग्स हॉटेलमध्ये ठेवून आम्ही आलो जेवायला. काय बघतो इथे आहे का खायला, पण इथे असं काही स्वच्छ वगैरे काय दिसत नाही आहे, त्यामुळे भीती वाटते खायला की काय खाणार इथलं लोकल फूड. चेक इन आमचं 3 वाजता आहे, त्यामुळे आम्ही लगेच तिथं सोडून पहिली पेटपूजा करायला आलो. आणि बसचं पण मी तुम्हाला किस्सा रूममध्ये गेल्यावरतीच सांगते काय झालं ते. पण बघूया, लँग्वेज बॅरियर खूप जास्त आहे इथं. म्हणजे
लिटरली लोक ट्रान्सलेटर घेऊनच फिरतायत, ते गुगलवरती टाकतात स्वतःचं, मग आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून सांगतात. त्यामुळं बघू काय सापडते की खायला. त्या यूट्यूबरच्या रेकमेंडेशननी आम्ही महाराजा हॉटेल जे आहे ग्रँड वर्ल्डमध्ये व्हेजिटेरियनसाठी तिथे गेलो होतो. बट मला ते खूपच ओकेश वाटलं. लोक म्हणत होते की खूप छान आहे, बट मला ते नाही आवडलं. पण मला जे कोणतं हॉटेल आवडलं ते मी तुम्हाला पुढे सांगेल, आणि हे सगळे जेन्युइन रिव्ह्यूज असणार आहे. सो जेवण झाल्यानंतर आम्ही मग टाईमच होता चेक इनसाठी, सो आम्ही ग्रँड वर्ल्डच बघत होतो. बट खूपच विरान वाटत होतं दुपारी ते. नंतर आम्ही त्यांची ही स्पेशल आईस्क्रीम ट्राय केली. तर ही होती पीच आईस्क्रीम, आणि मला खूपच छान वाटली खायला, मला खूपच भारी वाटली. आणि उन्हात होतो, थोडं काहीतरी थंड पाहिजे होतं, सो त्याच्यावरून हे सोने पे सुहागा टाईप झालं होतं. हे खूप छान होती आईस्क्रीम. आणि आतापर्यंत फ्लेवर मी आणि पहिल्यांदा ट्राय केला, एकदम परेशान झालो म्हणजे होतो. एवढी मी आम्हाला असं का वाटत रिस्क होतं की घेतली काय किती माहिती, ह्युमिड वातावरण आहे, वरती एक्सपेक्टेड नव्हतं हे. आणि हे आपल्या कोकण काइंड ऑफ जे मे मध्ये असेल तसं ह्युमिड वातावरण होतं टोटल खूपच आम्हाला जास्त. आणि झालं, दोघींनी घेतलं होतं. सो टोटल 60,000 2 ते 3 वाजताच्या दुपारच्या उन्हात गेलो होतो आणि कोणच नव्हतं तिकडे फिरायला. सो आम्हाला असं खूपच जास्त असं वाटत होतं की यार आम्ही कुठं आलोय, आणि रिग्रेट, पहिल्याच तासात रिग्रेट. बट नंतर संध्याकाळी जो माहोल झाला तो एक नंबर होता. भाई भयंकर ऊन आहे, भयंकर ऊन आहे इथं. ही आता मी घेतली पीच आईस्क्रीम. आयुष्यात पहिल्यांदा पीच पण खाल्लं नाही, आणि पहिल्यांदाच पीच आईस्क्रीम खाणार आहे. माझा अवतार बघा, झोप आली आहे आणि आम्हाला पीच आईस्क्रीम ट्राय करायची. छान आहे, आंबट आंबट मस्त लागते, हे भारी लागते एकदम. असं हे झालं मला भारी. तुम्ही पण ट्राय करा पीच आईस्क्रीम. त्यानंतर ही होती आमची रूम, आणि मी झोपेतच रूम टूर करत होते, सो थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि इमॅजिन, म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातला 4 स्टार हॉटेलचं हे रेटिंग दिलं होतं, आणि हे आपल्या इथं नॉर्मली अशाच मोस्टली रूम असतात. सो त्यांच्या टाईपप्रमाणे त्यांनी हे हॉटेल त्या रेटिंगमध्ये असेल. सो यू कॅन इमॅजिन की एअरबीएनबीचं काय सीन असेल म्हणून. सो इथे ह्या जागेवरती एअरबीएनबी खूप फेमस आहेत, आणि इथे एअरबीएनबी खूप स्वस्तात भेटत होते. ज्या डबल प्राईजमध्ये आम्ही या हॉटेलची बुकिंग केली होती, बट एअरबीएनबी आपल्याला ऑलमोस्ट हाफमध्ये भेटत होते. बट आम्ही दोघीच होतो, सो मला ती रिस्क घ्यायची नव्हती. पण तुम्ही मुलं जात असताल किंवा हजबंड वाईफ जात असताल तर, आणि ग्रुपमध्ये असताल तर तुम्ही एअरबीएनबी ट्राय करू शकता. तुम्हाला खूप जास्त अफोर्डेबल प्राइजेसमध्ये मिळतील. एअरबीएनबी पण जी एअरबीएनबी साईट आहे ना, ॲप आहे, त्याच्यावरनं बुक केलं तर आय थिंक तुम्हाला जास्त व्यवस्थित बिल्स पण भेटतील आणि सिक्युरिटी. हॉटेलचं कसलं भारी दिसतंय राव. आता कसं आहे, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना की बसचं सांगणारे मूवी काय झालं होतं म्हणून. ते इथे विन बस म्हणून आहेत, ज्याच्यामध्ये यू गेट फ्री. जर तुम्हाला हॉटेलवाल्यांनी QR कोड पाठवला ना, तर इथे फ्री होऊन जातं तुमचं जे ट्रॅव्हल असतं ते. तर मग आम्ही हॉटेलवाल्यांना फोन केला, तर त्यांना मी माझं बुकिंग ID सांगते, बट त्यांना तो चुकीचंच वाटत होता. रे मी नॉट फाउंडच येत होतं. 3-4 वेळा ट्राय केलं, आणि मग मला काही QR कोड भेटला नाही, आणि आपण इरिटेटेड असतो, एवढी झोप नसती झाली आणि एवढं ट्रॅव्हल करून आलो असतो तर त्यामुळे मग मी एअरपोर्टवरनं विन बसच केली. बट मग तिकीट काढलं आम्ही. 50,000 डॉंग काहीतरी होतं. आपल्या इथं ते अराऊंड 175-200 काहीतरी येतं. सो 45 मिनटाची राईड होती ती, तर मग 200 रुपये लागले आम्हाला हॉटेलपर्यंत पोचायला पर पर्सन. तर मग म्हटलं ठीक आहे, ओके, परवडत आहे तसं, पण असं काही खूप महाग नाही किंवा काही नाही. आणि आपल्याला कळलं पण की लोकल ट्रान्सपोर्ट कसं चालतं ते. नाही तर जर QR कोड असता माझ्याकडं हॉटेलचा, तर ते पण आमचं ऑफ झालं असतं. बट लँग्वेज बॅरियरमुळं ते झालं नाही. बट आता उठलं आहे आम्ही, आणि हॉटेलचं कायच दिसतं यार, खूप भारी. आणि दुपारी ना इकडे स्विमिंग पूलमध्ये सगळेचे सगळे स्विमिंग पूलमध्ये होते, बिकॉज एवढं ऊन असतं. तर 4-5 वाजेपर्यंत आय डोंट थिंक की लोक आता फिरतील, म्हणून संध्याकाळच्याच वेळेत फिरतील. त्यामुळे सगळे स्विमिंग पूलमध्येच उड्या मारत होते. तर असं झालं आमचं. इकडे आलो आम्ही कसं,
हा सीन तुम्हाला मला सांगायचा होता. आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये रेडी होऊन. तिथे व्हेनिस स्टाईलची जी बोट राईड असते ती मी बघितलं होतं की 7 वाजेपर्यंतच असते, तर ती उद्या किंवा परवा करू शकतो आम्ही. परवा आमचं थोडं फ्रीच आहे, सो ती परवा करेल. आणि बाकीचं आय थिंक उद्या सगळे आयलंड टूर वगैरे आहे. हां, आणि ह्या ट्रिपबद्दल ही ट्रिप मी आणि शर्यूनी प्लॅन केलेली आहे. आम्ही नेहमी टूर्स थ्रूच जातो, कोणतरी असतं आम्हाला असं न्यायला आणि गाईड करायला. बट यावेळेस पहिल्यांदा आम्ही स्वतःहूनच प्लॅन करून इथे आलेलो आहे. सो आम्ही फक्त हॉटेल बुक केलं होतं आणि फ्लाईट बुक केले होते. बाकी सगळं आम्ही आमचंच केलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही असं ट्रॅव्हलर म्हणून आलेलो आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं, बघूया कसं लँग्वेजचं बॅरियर येतं, आपण कसं त्याच्यावरती ओव्हरकम करू. आणि लोक खरंच द्यास की तुम्ही इंग्लिश बोलताय, काय बोलताय, कुठलं आलं, सो मग ते त्याप्रमाणे ट्रान्सलेट करतात तुमची लँग्वेज. लिटरली फोनवर कुश बोलतात आणि मग आपल्याला दाखवतात सी. तर मग तसा ते कम्युनिकेट करतात. पण ते ट्राय की आपल्याला सोल्युशन भेटेल म्हणून. आणि हां, तो एक्सपिरियन्स चांगला आहे, काही असं इश्यू आला नाही. सो बघू आमचं सोलो ट्रॅव्हल्सची पहिली कसं जाते ते एक्सपिरियन्स. मी जे झोपलो ते डायरेक्ट आम्ही उठणार होतो 1 तासात, बट आम्ही डायरेक्ट ते 8 वाजताच उठलो. तर मग आवरून आम्ही चाललो होतो मार्केट बघायला. व्हेनिस स्टाईल तर ते 7 वाजताच बंद होती, सो आम्हाला ती करता येणार नाही आज. सो मग आम्ही जेवायला आणि मार्केटमध्ये कसं काय ते फिरायला चाललो होतो. आणि बाहेर जाताना खरंच खूप छान व्ह्यू होता हॉटेलचा. मला असं वाटत होतं रात्री इथंच बसून राहावं पूलच्या बाजूला, काय वाईब होती याची, खूप छान. त्यानंतर मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये पण खूप छान होतं. आणि हो, त्यांचा आत्ता न्यू इयर होता व्हिएतनामीजचा, सो त्यामुळे इथं सगळीकडे न्यू इयरचे बोर्ड्स लागले होते. आम्हाला कळतच नव्हतं की अजून 2 महिने झाले आणि अजून काय ह्यांचं न्यू इयर चाललं आहे. तर नंतर येताना फ्लाईटमध्ये कळलं की ह्यांचं आत्ता न्यू इयर असतं फेबमध्ये. त्याच्यामुळे सगळीकडं 2026 हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर सगळं लिहिलं होतं. सगळे मस्त गाण्यांवरती वाईब करत होतो. आम्ही पण थोड्या वेळ इथंच एन्जॉय करत थांबलो होतो गाणी ऐकत. अँड इट वॉज व्हेरी नाईस. खूप छान होतं हे. त्यानंतर आम्हाला महाराजा सोडून दुसरं कोणतं तरी इंडियन रेस्टॉरंट ट्राय करायचं होतं. तो आम्ही लेक मसालाला गेलो आणि खूप छान वाईब होती त्या हॉटेलची. तू है जैसा मुझको वैसा दिखना आणि आम्ही घेतली होती चिकन बिर्याणी. खूप छान होती टेस्टला. तर आम्ही ट्राय केलं तिथली डिश. आणि मला काही खाल्ल्यावरती मला गोड खायचं असतं, सो मग मी ही घेतलं होतं क्रेपी म्हणून, जे होतं आय थिंक 60,000 VNDला और 1,20,000 काहीतरी असंच आहे. आय थिंक 1,20,000ला होतं. सो ते घेतलं होतं मी. आणि त्याचं काय नाही, त्याची चव कशी लागत होती, गोड डोसा म्हणून अशी चव याची लागत होती. त्याच्यानंतर मग मला लेक मसालाबद्दल तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही त्याच्यानंतर याच हॉटेलमध्ये खात होतो 3-4 दिवस. आणि असं नाही की खूपच भारी आहे, त्या एरियामधलं सगळ्यात भारी रेस्टॉरंट आहे ते, बट आहे आपले जे इंडियन टेस्ट जे बर्ड्स असतात, जे आपले क्रेविंग्स असतात मसाला वगैरेचे, ते तो सॅटिस्फाय करत होता. सो वी वर रिअली गुड विथ इट. आम्ही तिथं नंतर तर फक्त दाल तडका आणि राईसच खाल्लेलं आहे. आम्ही बेसिकवर आलतो जेवणावरती नंतर. सो लेक मसाला यू कॅन ट्राय. आणि आमच्या हॉटेलपासून 2 मिनटावरती होतं ते, सो आम्हाला ते खूपच जास्त कन्व्हिनियंट होतं. आम्ही कधीही जायचो तिथे 12 वाजता 1 वाजता, तर ते असायचं. आम्ही एकदा तर आय थिंक 12:30 वाजता गेलेलो होतो तिथे जेवायला, तर इथे ओपन होतं, त्यामुळे तुम्ही तिथं खाऊ शकता. आणि हे पण खूप छान होतं. मी त्याला थँक गॉड मी त्याला चॉकलेट लावलं, त्यामुळं ते जास्त छान लागत होतं. बट हे पण तुम्ही ट्राय करू शकता, हे पण छान होतं आपला गोड डोसा.
त्यानंतर भाईसाहब अचानक आम्ही शॉपिंग करता करता आम्हाला काय दिसले हे एवढे सुंदर फायरवर्क्स झाले होते. आय थिंक हे दररोजच असतात बट खूप छान होते. मला खूप आवडतात फटाके बघायला आणि खूपच छान ब्युटिफुल. मला 2-3 दिवस कंटिन्युअस फटाके बघायला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही गेलो एकदम फेमस फूट मसाजला. इथे होते 3 लाख VND फॉर 2 पीपल फूट मसाजचं साठी. आणि हे होतं वॅन्डम ग्रँड आय थिंक असं काहीतरी हॉटेल होतं, त्याच्या समोरचं हे होतं मसाज सेंटर आणि खूप छान मसाज होता, खूपच भारी मसाज होता. याच्यानंतर मग आम्ही झोपलो आणि असा झाला आमचा पुणे टू फुकॉक हा प्रवास आणि आमचा डे. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.